नागपूरमधील रस्ता दुभाजकावरील वृक्षतोडीचं प्रकरण तर महापालिकेच्या उद्यान मित्रांनाच वृक्षतोड केल्याचा धक्कादायक प्रकार जाहिराती फलकाला अडथळा ठरत असल्यामुळे उद्यान मित्रांनाच विनापरवानगी झाडं तोडल्याची माहिती। अंबड तालुक्यातील शहाडमध्ये देशी दारूचं दुकान लुटण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे डाव फसला तर चोरी करून पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला कर्मचाऱ्यांना पकडलं। पुण्याच्या शिक्रापूरमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्या 2 स्कॉर्पिओजवर कारवाई तर 53 किलो गांजासह 19 लाखांचा मुद्देमाल जप्त, 6 जण अटकेत। शिरूरमध्ये बेकायदेशीररित्या मांडूळ बाळगणं या ठिकाणी भोवलं तर त्या प्रकरणी दोघांनाही अटक, शिरूर गुन्हे शोध पथकाची ही कारवाई। उजनी जलाशयामध्ये अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या 3 बोटींवर कारवाई, जिलेटिनच्या साह्याने बोटी उद्ध्वस्त, गेल्या काही महिन्यांपासून उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये वाळू माफियांचा हैदोस। पुरंदर तालुक्यातील पिंपळे गावात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता, श्री संत बाळूमामा मंदिरात सप्ताहाचं आयोजन तर 15 ते 20 हजार भाविकांची इथे हजेरी। चंद्रपूरच्या वरोरामध्ये सरपंच महोत्सवाची सुरुवात, महिलांच्या कबड्डी सामन्यांनी महोत्सवाला रंगत, जिल्ह्यातील सरपंच आणि सदस्यांची या महोत्सवाला हजेरी।